नमस्कार मंडळी. तर उन्हाळ्यात ना अशा रेसिपीची खूप गरज असते. तर ही रेसिपी आहे आपल्या शरीराला बहुपयोगी असणाऱ्या नाचणीच्या आंबीलची. तर मी घेतले 4 चमचे नाचणीचं पीठ आणि यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ घालायचं. आणि हे पीठ ना तुम्हाला कमी वाटत असेल, पण भिजल्यानंतर ना हे पीठ फुगतं आणि पीठ ताकात भिजत घालायचं. जेव्हा करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा रात्री. आणि हे पीठ जेवढं जास्त भिजेल तेवढी जास्त चव येते. मी ना आदल्या दिवशी भिजत घातलं होतं. चला तर मग चालू करूया आंबील बनवायला. पिठाला हलवून घेतलं, गुठळ्या अजिबात राहता कामा नये. मोठ्या पातेल्यात मी घेतलं 1.5 तांब्या पाणी आणि हे उकळून घ्यायचं. मग यात हे पीठ घालायचं. याची कन्सिस्टन्सी ना सेम याप्रमाणे पातळ ठेवायचं, कारण रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ना हे आंबील घट्ट होतं. आणि 10 ते 15 मिनटं असंच याला शिजू द्यायचे. नाचणीचं आंबील आपली प्रतिकारशक्ती वाढवणारा पदार्थ आहे आणि नाचणीचं आंबील पिल्याने ना ॲसिडिटी, गॅस, जळजळ होणे, अपचन होणे अशा पोटाच्या तक्रारीपासून आराम मिळतो. आणखी एक मोठा फायदा म्हणजे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होतो. आणि 15 मिनटं झाले की गॅस बंद करून घ्या. मग यात टाकण्यासाठी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं, थोडं मिरची आणि कोथिंबीर हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. माझ्याकडं कोथिंबीर नव्हतं म्हणून मी स्किप केले. तुम्ही नक्की घाला. आणि जेव्हा प्यायची असते ना तेव्हा यात घालायचं आणि चवीनुसार मीठ देखील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. पण पूर्ण आंबीलमध्ये घालायचं नाही, त्याने ना आंबीलला पाणी सुटतं. आणि आंबील पूर्णपणे गार झालं की यामध्ये थोडं ताक घालायचं आहे. तर तयार झालं आपलं चविष्ट, आरोग्यवर्धक, बहुगुणी नाचणीचं आंबील. आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.